वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा। लेट्सअप मराठीकडून सर्व रसिक प्रेक्षकांना नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, जगभरामध्ये जानेवारीमध्ये जरी नवीन वर्ष साजरं केलं जात असलं तरी देखील आपलं मराठी नववर्ष मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू होतं आणि याच नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात। चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या कथा या व्हिडिओमधून सविस्तर। असं सांगितलं जातं, याच मंगल दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली। तसेच याच दिवशी शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा शालिवाहन याने शत्रूंचा पराभव करून विजय मिळवला आणि याच विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक या कालगणनेची सुरुवात झाली। तर या दिवशी गुढी उभारण्याचं कारण म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्रीरामांनी वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं होतं। तर याच दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येला परतले होते, त्यामुळे प्रजेने त्यांचं स्वागत, आपला आनंद हा गुढी उभारून साजरा केला होता। तर याच दिवशी पंचांगाचं पूजन आणि वाचन करून देवी सरस्वतीचं पूजन करून नववर्षाचं स्वागत करण्याची देखील प्रथा आहे। तर याच दिवशी नववर्षाची सुरुवात करण्यासाठी जुन्या वाईट आठवणी मनातील आढ्या काढून नव्याकडे वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जातात। तसेच गूळ आणि कडुलिंबाच्या चूर्णाचं सेवन केलं जातं। हे देखील सरत्या वर्षाच्या कडू आठवणी गिळून गोड आठवणींचा गोडवा जिभेवर रेंगाळत राहो अशासाठीच केलं जातं। तसेच यामागे आरोग्याचं देखील कारण आहे, कारण याच काळामध्ये ऋतूबदल होतो, विविध आजार उद्भवू शकतात। त्यामुळे आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाच्या आरोग्यदायी गुणांनी या आजारांवर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते। तर शास्त्रानुसार चैत्र पाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, कारण या दिवशी अवकाशातील ग्रह आणि नक्षत्र अत्यंत अनुकूल स्थितीत असतात। त्यामुळे हा दिवस शुभ कार्याची सुरुवात करण्यास किंवा नवीन वस्तू घेण्यास, विशेषतः सोनं, घर किंवा वाहन खरेदी करण्यास अत्यंत योग्य मानला जातो। तर मंडळी, फक्त महाराष्ट्रातच नाही तर दक्षिण भारतात देखील हा सण युगादी म्हणून साजरा केला जातो। युगादी या शब्दामध्ये युग म्हणजे काळ आणि आदी म्हणजे सुरुवात, म्हणजेच काळाची सुरुवात होय। तर मंडळी, तुम्हाला कशा वाटल्या आपलं नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या या वेगवेगळ्या पौराणिक आख्यायिका आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तसेच तुम्हा सर्व प्रेक्षकांना हे वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावो याच गुढीपाडव्यानिमित्त लेट्सअप मराठीकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा।